फरक बघा किती असतो. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी फक्त महादेव मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज वाढदिवस साजरा न करता इथं ज्ञानेश्वरीताईसाठी सभा घ्यायचा संकल्प केला, बैठक घ्यायचा व्यापक. तर या व्यापक बैठकीला सभेचं सुरुवात. मी सर्वांना विनंती करतो की मी बोलताना कृपया कोणी शिट्ट्या टाळ्या असं काही वाजवू नका, कारण आपण भावनिक विषयात इथं बोलणार. दादा, मी आज इथं स्टेजवरच गुणगान करणार होतो, पण तो स्टंट करेल म्हणून केला नाही. आमदार साहेबांनी सांगितलं बिंदू नावाचा विषय. काय होणार आहे जर 40% लोक, तुम्ही 70% लोक एकाच व्यक्तीने बदल्या करून बीड जिल्ह्यामध्ये भरती गेले. वाल्मिक म्हणून कसं चालतात, ऑपरेट होतात. मग पोलीस प्रशासनात आपल्या कंप्लेंट घेतल्या जात नव्हत्या. जेव्हा हे प्रकरण झालं होतं संतोष अण्णांचं, स्वतः दादा तुम्हाला तिथं रस्त्यावर आणि बसल्यानंतर एक गुन्हा दाखल. काय झालं ताई, म्हणजे माझा संस्था चालक मला पगार देत नाही, मी इतके वर्ष झालं काम करते, म्हणजे काय कारण आहे, कशामुळे देत नाही. तो सरळ सरळ म्हणले आम्ही खून पचवणारी माणसं आणि वाल्मिक कराड आमचा बाप आहे. त्या बसलेल्या जागेवर मी व्हिडिओ फेसबुकला टाकला की वाल्मिक कराड, तू त्या महिलेला जर न्याय दिला नाही ना, तुला रस्त्यावर फिरून येणार नाही. आणि तो शब्द माझा खरा ठरला. आणि मी तो विचार केला की खून कशाची पचविली असेल. कुठंतरी ज्ञानेश्वरीताईंनी जेव्हा आवाज उठवला हे लक्षात आलं की हा खून जो पचवलाय तोच खून आहे. जेव्हा डॉट टाकतो ना तेव्हा काहीतरी असतं. काल आता घोट्याला परवा दिवशी पकडलेला आहे. काय त्याची संकल्पना आहे, माणूस मराठी आधी घरासमोर जायचं, नैवेद्य ठेवायचा, राम नाम सत्य हे म्हणायचं. अरे तुझं आता एन्काउंटर होतंय काय होतं बघ तू. आता किती दिवस झालं तुला अटक केलं ना, 2 दिवस झालं अटक केलेले, तरी आज ओपन नाही झालं. माणूस म्हणून जन्माला आला, माणसासारखं वागा. आज मी ज्ञानेश्वरीताईमध्ये जात बघितली, मला त्या जातीमध्ये भगवान बाबा दिसले, त्या जातीमध्ये मला गोपीनाथ मुंडे दिसले, ज्यांनी या भारत देशातले सगळे गँगस्टर्स संपवले. आणि त्यांच्याच पळीत काय गँगस्टर पॉसिबल करायचं, काय मारताय तुम्ही माणसं. आणि दादा जेव्हा आपला संघर्ष सुरू होता 70 पोरांनी मराठा समाजाची आत्महत्या केली. ज्यावेळेस आत्महत्या करताना आरक्षणासाठी गोष्ट पडायची, काहीच्या कॉमेंट्स काय येत्या, उगाच मेलय, कुठे आत्महत्या. मी त्यांच्या नेत्यांना सांगायचो की हे बंद करायला सांगा. माणूस मेल्यावर इतकं वाईट बोलतो, तुम्ही इतकं घाणेरडं बोलता. नेते म्हणायचे हो आमचा कार्यकर्ता नाही. अहो तुमचा कार्यकर्ता नाही पण तुमचा समर्थक आहे ना. तिथे इतके लोकप्रतिनिधी बसलेले, त्यांच्या कोणत्या समर्थकांनी कुणाबद्दल वाईट बोललं तर ते लगेच फोन करून सांगतात हे चुकीचं करू नको. ठीक आहे, आम्ही समजून घेतलं असतं की हे फेक अकाउंट आहे. अहो पण त्या फेक अकाउंट नसतात, खऱ्या अकाउंटवरून तुम्ही शुभेच्छा दिलेल्या असतात. मी असं बोलतोय, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि त्यातून सरळ सरळ इज्जती घेतल्या. मला तर एक कॉमेंट्स काय आले म्हणले, आमचं आम्ही बघू ना म्हणले, मोठ्या माणसाने छोटा माणसा गेला म्हणून काय होता. आणि तुमचे माशेत ना तुम्हाला असा जाळ्यात फासले, आता त्या जाळ्यातून कसं निघतात बघा तुम्ही. इथून पुढे त्याही मी प्रत्येक वेळेस सांगतो, तुम्ही अजूनही हे बंद केलं नाही. नेते म्हणून विरोध नाही, या जिल्ह्याने तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे, या समाजाने तुम्हाला डोक्यावर नाचवलेलं आहे, हृदयात ठेवलेलं आहे. तुमची ही दडपशाही जर बंद झाली नाही ना, तुम्हाला लोकांनी तर गावात हिंडून दिलं नाही. लोकसभेला प्रकाश दादा सारखे असतील, त्यांनी पाया पाड पडून पडून मतं मागितली. प्रकाश दादांचा तर किस्सा माहित नाही तुम्हाला, बीडमध्ये जाळपोळ झाली होती ना, अशी कधी घटना ऐकली का तुम्ही की 7-8 घंटे बीड जळत आहे आणि जळल्याच्या नंतर पोलीस लाठीचार्ज करीत नाहीत, काय करीत नाही. दादा ते षडयंत्र असं होतं की प्रकाशदादाच्या हत्या झाली पाहिजे, त्या हत्येमध्ये 302 मध्ये तुमचं नाव आलं पाहिजे, हे सगळं षडयंत्र होत आहे. प्रशासन इतकं कसं काय शांत बसते, पोलिसांनी गोळीबार सुद्धा केला नाही. आणि मला त्या दिवशी माझं पहिल्यांदा त्या वाल्मिकचं बोलणं झालं, मला त्याचा फोन आला, म्हणजे भैया वाल्मिक
एसपींना सांगितलंय तुझ्या घरापाशी आला गोळीबार करा. मी फोन कट केला आणि सगळे माझे सहकारी तिथं एसपींना फोन केला की माझ्या घरापाशी मी पोलीस बिलकुल पाठवायचं. कारण दादा जाळपोळीची संकल्पना तुमची बिलकुल नव्हती, मराठा समाजाची नव्हती. त्यांनी त्यांची माणसं घुसवली होती. मी सांगितलं माझ्या घरापाशी कुणी आलं, कुणी शहाणपणा केला तर मी सोडणार नाही, कुणाला विचार करणार नाही, मला पोलिसाची गरज नाही. आणि ह्याच्यामध्ये किती गरज रसायन बांगलादेशहून आणलं असं म्हणते राजेसाहेब देशमुख. इतका माहित होत नाही दादा. आपण ज्या दिवशी रिटायरला भाग त्यांच्या हातावर तुम्ही धावून आला मराठा म्हणून, या मराठा समाजानं त्यांना आता बहीण मानलेला आहे. तुमचा लढा जोपर्यंत निकाली लागत नाही, समाज तुमच्या पाठीमागे दादाच्या स्वरूपात राहणार आहे.